महामार्ग नंबर 66 राजापूर तालुक्यातील हसिवले हा जो टोल गेली 4 वर्षापूर्वी बांधून झालेला आहे आणि 4 वर्षापूर्वी हा टोल चालू होणार होता, परंतु या स्थानिक लोकांच्या मागणीनुसार हा टोल सर्व पक्षांच्या मागणीनुसार 4 वर्षापूर्वी हा बंद झाला होता। त्यापूर्वी आमच्या पाठीशी आमचे कोकणचे नेते निलेशजी राणेसाहेब असतील किंवा विद्यमान पालकमंत्री उदयजी सामंत असतील, हे पाठीशी राहिले होते आणि अपुऱ्या कारणास्तव हा टोल बंद झाला होता। परंतु आता हा टोल पुन्हा एकदा चालू होणार आहे। त्याच्यासाठी राजापूर तालुक्यातील सर्व पक्षीय पदाधिकारी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, प्रमुख पदाधिकारी आज आम्ही आमच्या हे जे सार्वजनिक बांधकामचे जे उपअभियंता आहेत ते आज हे निवेदन स्वीकारण्यासाठी आलेले आहेत। त्यांना आम्ही बोलवलेलं आहे, कारण आता तुम्ही पाहता या टोलच्या आसपासच्या बाजूला टोल चालू होण्याच्या दृष्टिकोनातून जोरदार तयारी चालू झालेली आहे आणि आमच्या राजापूरकरांना याची कुठलीही माहिती नाही आहे। परंतु आम्ही ही टोलची संघर्ष समिती असेल आणि सर्वसामान्य नागरिक असेल, स्थानिक इथले जे नागरिक आहेत त्यांनी हा टोल आम्हाला चालू होण्यासाठी स्पष्ट नकार दिला आहे। टोल चालू केल्यास हरकत नाही, परंतु आम्हाला स्थानिकांना टोलमाफी पाहिजे, कारण आमचं दैनंदिन जीवन राजापूर शहरात रोजच्या रोज 3 ते 4 वेळा जावं लागतं आम्हाला। आमचं शाळा असतील, कॉलेज असेल, हॉस्पिटल असेल, बँका असतील, न्यायालयीन कामकाज असेल, सर्वच महसूलचं कामकाज असेल, हे सगळं राजापूर शहराशी निगडीत आहे आणि अशा तऱ्हेने 3 ते 4 वेळा आम्हाला राजापूर शहरात प्रवास करावा लागतो। प्रत्येकाकडे वाहन आहे आणि असं प्रवास करताना आम्हाला रोजच्या रोज आर्थिक भूर्दंड पडणार आहे। हा भूर्दंड आम्हाला शक्य नाही। इथले सर्वसामान्य शेतकरी आहेत, सर्वसामान्य व्यावसायिक आहेत, यांना रोजच्या रोज हा टोल कर भरणे शक्य नाही। त्याच्यासाठी आज प्रमुख पदाधिकारी जमून आम्ही सार्वजनिक बांधकामचे जे कुमावत सर आहेत, साहेब आहेत, ते आज उपस्थिती ते होतील झाले आहेत आणि त्यांना आम्ही हे निवेदन देणार आहेत आणि आमचे जे सर्व पक्षाचे जे पदाधिकारी आहेत हे याच्यावर तुम्हाला माहिती देतीलच। धन्यवाद। तो या टोलच्या संदर्भात आपण सर्वजण एकत्र आलेलो आहोत। आता जे अरविंदजी बोलले ते वस्तुस्थिती आहे। राजापूर तालुक्यापासून 5 किलोमीटरचा परिसर आहे आणि 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये लोकांना भूर्दंड बसणारा हा टोल आहे। खरं तर शासनाच्या नियम आणि प्रणालीमध्ये माझ्या माहितीप्रमाणे हा टोल अजून खूप मागे पाहिजे होता की जेणेकरून तो राजापूर तालुक्यासाठी हितावह ठरला असता, परंतु ठीक आहे, शासन दरबारी या टोलला जरी परवानगी जरी मिळालेली असली, टोल चालू होण्यासाठी जरी शासनाने सुद्धा जरी निर्देश दिलेले असले तरीसुद्धा जो रस्ता ज्या दर्जाचा व्हायला पाहिजे तो आज रस्ता त्या दर्जाचा आहे का? जर तुरळक प्रमाणामध्ये समजा आपल्याकडे जरी पाऊस पडला तर त्या पुलावरून पाणीच असतं, दोन्ही बाजूने ज्या गाड्या जाणार असतात त्या गाड्यांवरती तो रस्त्यावर थांबलेला जो चिखल असतो तो त्यांच्यावर उडतो। त्याचबरोबर या रस्त्याच्या जर लेवल बघितली आपण तर अजिबात लेवल कुठेच काहीच नाही आहे। अजून खूप वाटोळसारखा विषय घ्या, जे पास दिलेले आहेत त्या पासची व्यवस्थित कामं झालेली नाही आहेत। या सर्व गोष्टी अजून अपुऱ्या आहेत। शासनाने टोल निश्चितच घ्यायला पाहिजे आणि त्यासाठी आम्ही ही सर्व जी जनता जी आज आम्ही एकवटलेले आहोत तो आमचा टोलला विरोध नाही आहे, परंतु दर्जेदार काम नसल्यामुळे आणि सर्व ज्या रस्त्यावरती ज्या सुविधा पाहिजेत त्या सुविधा नसल्यामुळे आमचा हा टोलसाठी बंद आहे। आणि शासनाचा हा टोल सुरू करण्यासाठीचा अट्टास, त्यामुळे सर्वसामान्य जनतेला या टोलमुळे नाहक त्रास होणार आहे। अतिशय जो आपण बघतो आहोत तो या हातकांब्यापासून जो पुढे जो रस्ता आहे तो अजूनही पूर्णत्वाला जायचा आहे। लांजाच्या बाजूचा रस्ता पूर्णत्वाला जायचा आहे। या बाजूला आपण गोव्याकडे गेलो तर अधेमध्ये आपण जेव्हा एखादी गाडी 60-70च्या स्पीडने जातो घेऊन, त्यावेळीसुद्धा आपल्याला मोठमोठे हादरे त्या गाड्यामध्ये बसतात। म्हणजे हे काम निकृष्ट झाल्याचं असताना हा टोल सुरू करण्यामागे नेमकं कारण काय याची चौकशीसुद्धा झाली पाहिजे। कारण हा जो रस्ता ज्या अधिकाऱ्यांच्या अखत्यारीत केला गेला, सुपरविजन ज्या अधिकाऱ्यांनी केलं आणि ज्या ठेकेदाराने काम केलं त्याची खात्याने याची चौकशीसुद्धा झाली पाहिजे। कारण अतिशय निकृष्ट असं काम हे झालेलं असताना हा टोल आत्ता लगेच सुरू होऊ नये अशी आमची सर्वसामान्य जनतेची मागणी आहे।
झालीच पाहिजे, राजापूरसाठी टोल माफी झालीच पाहिजे, राजापूरसाठी टोल माफी झालीच पाहिजे. हे कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार हे नाही, कोण म्हणतो करणार नाही, केल्याशिवाय राहणार नाही, हे कोण म्हणतो करणार नाही. केल्याशिवाय राहणार नाही. स्थानिकांची टोल माफी, झालीच पाहिजे, स्थानिकांची टोल माफी. झालीच पाहिजे. भारत माता की जय. भारत माता की जय. वाहन चालक मालकांना न्याय मिळालाच पाहिजे, वाहन चालक मालकांना न्याय मिळालाच पाहिजे. वाहन चालक मालकांना न्याय मिळालाच पाहिजे. स्थानिकांची टोल माफी. झालीच पाहिजे. प्रत्येक एक मिनिट हा. प्रत्येक अद्यापी अनेक जणांना, निम्म्या जणांना मिळाला आहे, निम्म्या जणांना मिळाला नाही आहे. शासनाची म्हणजे असणारे जे सर्व्हिस रोड आहे, विशेष करून आमच्या राजापूर शहरातील, बरोबर आहे ना गादीकर साहेब, जो एस टी डेपोच्या समोरच्या शहरातील काम मोठ्या प्रमाणावर प्रलंबित आहे. पिकअप शेडचे कामं प्रलंबित आहेत. शेतात जाणारे रस्ते बंद अवस्थेत आहेत. त्याच्यासाठी आम्ही हे निवेदन आपल्याला साहेब दिलेलं आहे. त्याच्यावर तुम्हाला एक आम्ही विनंती करतो सगळ्या प्रशासनाला की हा टोल सद्यस्थितीत चालू करू नये. जोरदार तयारी आपली दिसते आलं लक्षात. आणि याची माहिती आमच्या लोकप्रतिनिधी, आमचे आमदार साहेब असतील, निलेश राणे साहेब असतील किंवा पालकमंत्री असतील, खासदार राणेसाहेब असतील, यांना माहिती देऊन आणि आम्हाला सगळ्यांना माहिती देऊन हा टोल चालू करायचा असेल त्यावेळी आम्हाला त्याची सूचना देऊन, आमची बैठक घेऊन आमच्या मागण्या तुम्ही पूर्ण करायच्या आहेत, ही तुम्हाला विनंती आहे. सर, वस्तुस्थिती काय आहे? हे सगळं बघितल्यानंतर ही जनता सगळी जमा झाली आहे. काही प्रतिनिधी आले आहेत या ठिकाणी की त्यांना असा संभ्रम आहे की हा आता टोल सुरू होत आहे आणि लोकांना समजत नाही नक्की टोल सुरू होत आहे, कधी होणार आहे. याचा वस्तुस्थिती नक्की काय आहे आताची? टोल सुरू होण्याच्या हालचाली वेगातच आहेत सध्या. आणि शासनाला टोल जो आहे आपल्या हायवेवरचा हा सगळ्यांपेक्षा काम पूर्ण झालेलं असल्यामुळे या स्टेजमध्ये आपल्याला तो टोल चालू करण्याच्या NH हायवे अथॉरिटी ऑफ इंडियाने जरा जलद केलेले आहे आणि त्या दृष्टीने तयारी पण चालू आहे. फक्त याच्यापेक्षा जास्त अधिकची माहिती आमच्या कार्यालयाच्या अजून कम्युनिकेट झालेली नाही. त्यामुळे त्याच्या पुढच्या जसं की कोणी घेतलं आहे, काय घेतलं आहे, कॉन्ट्रॅक्ट टोल चालवण्याचं याची माहिती अद्यापर्यंत आमच्या कार्यालयाला नाही आहे. साहेब, आमचे पोलीस प्रशासनाचे जे पी आहेत त्यांना पण एक विनंती करतो आहे की आमची स्थानिकांची मागणी आहे साहेब. तर तुम्हाला एक प्राथमिक विनंती आहे, तुम्ही प्रशासनाकडे, आमच्या राजापूर तालुक्याचे पोलीस निरीक्षक म्हणून जिल्हाधिकारी साहेब असतील किंवा तुमच्या वरिष्ठांकडे या टोलच्या समस्या या सांगाव्यात अशी आमची तुम्हाला एक प्राथमिक विनंती आहे. प्रत्येक वस्तूवरती त्याचा प्रभाव पडणार आणि तो सर्वसामान्य जीवनमानाला त्रास देणार आहे. त्यामुळे आम्ही इथे जे जमलो आहे हे कोणतेही पक्ष किंवा कोणताही एक हेतू मनात धरून, स्वार्थ धरून आलेलं नाही. ही सर्वसामान्यांची व्यथा मांडण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. साहेबांना, अरविंद लांदेकर हे जे आमचे धडाडीने नेतृत्व करत आहेत, यांचे मुद्दे अतिशय सर्वसामान्यांच्या तळागाळापर्यंत ते नुकसान पोचवणाऱ्या, त्याचा आवाज उठवणार आहे. त्यामुळे तुम्हा पत्रकारांना, तुम्हाला विनंती आहे की आमच्या भावना प्रामाणिकपणे पोचाव्या समोरच्या आणि त्याचा परिणाम हा व्हावा की या परिसरामध्ये जे ठराविक अंतरापर्यंतच्या लोकांना जो नियम आहे की स्थानिकांना सूट मिळते टोल माफीमधून, ती मिळावी, जेणेकरून त्यांचा परिणाम हा त्यांच्या वैयक्तिक जीवनमानावरती होऊ नये. हाच आमचा प्रामाणिक प्रयत्न आहे. हे सर्व आज इथे जमून निवेदन देण्यामागे असं मला वाटतं. धन्यवाद. आणि लोकांनी तुम्हाला निवडून दिलं आहे, त्यामुळे तुम्ही तो प्रश्न सभागृहामध्ये मांडला पाहिजे. आमदार साहेब आमचे आहेत, त्यांना आपण सगळेजण भेट घेणार आहोत. सगळ्यांनी 7 वाजता उपस्थित राहा आणि जेवढं जास्त प्रमाणात हा प्रचार प्रसार करता येईल. काही टेक्निकल मुद्दे आहेत, प्रत्येकाने आपापले मुद्दे. आमचा जो टोल माफी ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये काही तुमच्या सूचना असतील, काय करावं लागेल, कोणाला माफी पाहिजे, टेक्निकली गोष्टी काय आहेत, या सगळ्यांचे मुद्दे आपण काढून संबंधित अधिकाऱ्यांकडे, लोकप्रतिनिधींकडे दिल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वांना विनंती आहे की तुमच्या मनात जे जे काही विचार आहेत ते तुम्ही त्या ग्रुपच्या माध्यमातून व्यक्त करा. तो बरोबर आहे की चुकीचा आहे हा नंतरचा प्रश्न आहे. आपण सगळे एकत्र, बरेचसे लोक आहेत,
सुज्ञ लोक आहेत. आम्ही पत्रकार बंधू तुमच्या सदैव पाठीशी आहोत. तर आता मी पत्रकार म्हणून नाही तर एक सर्वसामान्य आपल्यासारखा नागरिक म्हणून आपल्यासोबत आहे. पत्रकारांना पण विनंती करेन की हा जो महत्त्वाचा मुद्दा आहे आमच्या राजापूरसाठी तो झाला पाहिजे. आणि हे राजापुरात झालं तर संपूर्ण सगळीकडे होईल कोकणभर. कारण माझ्या माहितीप्रमाणे मुंबईतून निघाल्यानंतर राजापूर येईपर्यंत जवळपास 1000 रुपयाला कैची लागणार आहे. तर ती टाळावी, हे सगळ्यांना टोलमाफी मिळावी म्हणून आपण सर्वांनी एकजुटीने राजापूरला दाखवून देऊया की आम्ही रस्त्यावर उतरून हे करून घेतलंय. धन्यवाद.